नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आम्ही वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला गुंतवणूक विषयक टिप्स देत असतो. अनेक तज्ज्ञांना इकडे बोलवून त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आज एक वेगळा एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, कारण संत कबीरांच्या रचनांच्या माध्यमातून आपण गुंतवणुकीच्या टिप्स बघणार आहोत. आणि हे खास कारण आहे, कारण आपल्याकडे आज आलेले आहेत अर्थविषयक जाणकार सल्लागार विनायक सप्रे, ज्यांनी स्वतः याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि संत कबीरांच्या रचना आणि गुंतवणूक विषयक टिप्स अशी त्यांनी सांगड घातलेली आहे. तर ही संकल्पना नेमकी काय आहे याच्याबद्दल बोलण्यासाठी स्वतः विनायक सप्रेजी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर देखील आहेत. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात सुरुवातीला मी विनायकजी तुम्हाला विचारेन की काय नेमकी ही संकल्पना होती की कबीरांचे दोहे आणि याची तुम्ही सांगड घातली? मी मागल्या 17-1 वर्षापासून फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आमचे जेवढ्या प्रेझेंटेशन्स असतात तिथे सगळे आपण फॉरेनर्सला कोट करतो. पण एक सर्वसाधारण गुंतवणूकदार आणि आमच्यासारखे फायनान्शियल ॲडवायझर किंवा गुंतवणूक सल्लागार सुद्धा त्याच्याबरोबर स्वतःला सामंजस्य स्थापित करू शकत नाही. म्हणून मला असं वाटलं की ह्याचं काहीतरी एक इंडियनायझेशन म्हणजे भारतीयकरण करण्याची गरज आहे. आणि आपल्याकडे भरपूर चांगले संत महात्मा झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला लाईफ लेसन्स म्हणजे जीवनाचे लेसन्स दिलेले आहेत. मी विचार केला की ह्याला आपण लाईफ लेसन्सला आपण गुंतवणुकीत कसं आपण रिलेट करू शकतो. आणि कबीरहून जास्त मोठा नाव किंवा चांगलं नाव माझ्यासमोर काही आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म वाराणसीचा असल्यामुळे मी कबीर तुम्ही म्हणू शकता की माझ्या रक्तात आहे. वा, इमोशनल अटॅचमेंट भरपूर आहे. वा, आणि तशी संकल्पना सुचवून मग तुम्ही हे पुस्तक लिहिलं. ठीक आहे, आपण याच्यातल्या काही निवडक रचना घेऊन त्या माध्यमातून आपण आता गुंतवणुकीच्या काय नेमक्या टिप्स आहेत ते बघूया. आपण पहिली रचना बघूया. मूड मुड़ाए हरी मिले हर कोई लेओ मुढ़ाए, बार बार के मुड़ से भेडना बैकुंठ जाय. आणि याचा अर्थ थोडक्यात किंवा गुंतवणूक विषयक सार आपण सांगायचं झालं तर ऐकीव माहितीवर गुंतवणूक करू नये, गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनानेच पावलं टाकावीत. हे आपण त्यातलं सार काढलंय म्हणूया किंवा गुंतवणूक विषयक अर्थ आपण काढलाय म्हणून काय सांगाल याच्याबद्दल? तुम्ही भारतीय इंडियन हिस्ट्री जर तुम्ही बघा गुंतवणुकीची मागल्या 25-30 वर्षात किंवा विश्वभरात तुम्ही जर बघितलं, एक हा माणसाचा स्वभाव असतो की माझा शेजारी काय करतोय त्या हिशोबाने मला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करायला पाहिजे. आणि शेजारी पाजारी मित्र आणि त्यामुळे ते खूप इन्फ्लुएन्स होतात. म्हणजे त्यांच्यामुळे त्याची जी गुंतवणूक तो करतो एक साधारण गुंतवणूकदार ते त्याला फॉलो करतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये हर्ड मेंटॅलिटी सुद्धा म्हणतो. आणि जनरली तुम्ही जर बघा तर विश्वभरात जास्त करून लोक पैसे ज्यांचे त्यांना तोटा होतो तो ह्या सायकोलॉजीमुळे होतो. नाही सर, तुम्ही काय? ॲब्सोल्युटली, जसं विनायकनी सांगितलं की बऱ्याचदा असं होतं की ऐकीव माहितीवरती गुंतवणूक केली जाते. इनफॅक्ट मी एक मध्यंतरी इंटरव्ह्यू बघत होतो राकेश झुंझुनवालांचा आणि त्यांनी सांगितलं की मला लोक येऊन विचारतात, टिप्स विचारत असतात की मी काय करू, कुठे गुंतवणूक करू, आणि मी त्यांना टिप्स देत नाही. कारण काय होतं की मी सांगतो की ही एखादी वस्तू घे विकत, आणि त्यानंतर काय होतं की मी 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तो परत भेटतो मला आणि तो म्हणतो की अरे मी तुमच्या सांगण्यावरनं ही गोष्ट विकत घेतली होती. तर मी तर एकतर विसरून गेलो असतो किंवा मी ती विकून पण टाकली असते वस्तू. सो जी ऐकीव माहिती आहे ना ती खूप, आणि जसं चायनीज विस्पर्स देखील म्हणतात की ऐकीव माहिती जसजशी लोकांकडनं पास होत राहते तसं त्याचा जो मेन मेसेज असतो तो डायल्यूट होत राहतो. तू मला एक गोष्ट सांगितली, मी ह्यांना एक सांगितली, तोपर्यंत त्याचा जो जे काही हे असतं त्याचा मेन मेसेज असतो तो डायल्यूटच झालेला असतो, संपलेलाच असतो. त्यामुळे ती रिलायबल नसते. आणि त्यामुळेच मला जसं विनायक म्हणाला की सगळ्यात जास्त नुकसान जर आपलं कोणाचं होत असेल गुंतवणूकदारांचं तर एक आहे नक्कीच केवळ ऐकीव माहितीच्या आधारावरती इन्व्हेस्टमेंट करणं. खरं आहे, म्हणजे सर्वसमावेशक अभ्यास करून मगच इकडे पावलं टाकणं फार गरजेचं आहे. आपण पुढचा दोहा बघूया आणि त्याचाही गुंतवणूक विषयक अर्थ जाणून घेऊया. आपण बघूया पुढचा दोहा आहे. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सार सार को गही रहे थोथा देई उडाय. आणि त्याचा गुंतवणूक विषयक संदर्भ लावायचा झाला तर आपल्याला असा लावता येईल की गुंतवणूक सल्लागार हा सुपासारखा हवा, त्याने सर्वसमावेशक विचार करून मार्गदर्शन करायला हवं. विनायकजी? बेसिकली जेव्हा एक आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की इन्व्हेस्टर बर्न्स हिज हँड, तर हात पोळल्यानंतर मग त्याला आठवतं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये ना भरपूर कचरा आलेला आहे. कारण आता मार्केट एक बुलरन जो आपण म्हणतो 2008 जर आपण एक्झाम्पल घेतलं की 21,000 पासून मार्केट घसरून 8,500 पर्यंत आलं.
भरपूर काहीतरी कचरा त्यांनी एका गुंतवणूकदाराने आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेला असतो. मग त्याला आठवतं की मला एक चांगल्या सल्लागाराची गरज आहे. माझा सल्लागार कसा असायला पाहिजे, त्या सुपासारखा असायला पाहिजे की जे पाखडण आहे ते बाहेर पडून धान्य सुपावर असायला पाहिजे. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओमध्ये फक्त मिनिंगफुल स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड, बाकी इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स असायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे वेचकपणे मार्गदर्शन करून ते सांगणं महत्वाचं आहे. मला वाटतं सल्लागारांनाच आपण आणखी ऍड करायला सांगूया. सो आत्ताच्या जे इंटरनेटच्या जमान्यामध्ये काय आहे ना, इन्फॉर्मेशन सगळ्यांना अवेलेबल आहे आणि ती इन्फॉर्मेशन एवढी नाही महासागर आहे इन्फॉर्मेशनचा. म्हणजे असं काहीच नाही. मी कधी कधी विचार करत असतो की माझा गुंतवणूकदार सल्लागाराचं काम काय राहील, कारण गुगल केलं तर गुंतवणूकदाराला सगळं मिळू शकतं आजच्या तारखेला. पण ती किती रिलेव्हंट आहे, ती किती योग्य आहे, ती किती त्या माणसाच्या कामाची आहे, हे खूप डिपेंड करतं. आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना, एवढी इन्फॉर्मेशन आहे, त्यातनं खरं सार किंवा खरं जी गोष्ट आहे ती कामाची ही असते. आणि जो खरी स्कीम स्टॉक ते तो 1-2 असू शकतो. म्हणजे त्यांनी जसं म्हटलं तसं मी म्हणेन की डायमंड कसा बनलेला, तू जसं म्हटलं वेचणं, तर जो डायमंड पिक करणं खूप आवश्यक आहे. आणि जो तो डायमंड योग्य रीतीने पिक करू शकतो तुमच्यासाठी, असा ॲडवायझर असला पाहिजे. कारण अननेसेसरी अनवॉन्टेड गोष्टी भरपूर आहेत आणि ह्या वाढत जातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये. खरं. आणि त्याच्यामध्ये हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की स्पेसिफिक त्या व्यक्तीच्या आर्थिक आपण काय म्हणूया की परिस्थितीनुसार आपण पावलं टाकणं फार गरजेचं आहे. आणि जर सर्वसमावेशक तो विचार केला तरच ते शक्य होऊ शकतं. याच अनुषंगाने तिसरा नेमका दोहा काय सांगतो तेही आता आपण बघूया. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सीचे 100 घडा ऋतू आये फल होय. आणि याचा थोडक्यात गुंतवणुकीच्या संदर्भाने अर्थ सांगायचा झाला तर थेंबे थेंबे तळे साचे, पेशन्स इज अ की, कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि धैर्याने म्हणजे थोडंसं धाडस दाखवतानाच थोडीशी शिस्त देखील त्याला लावणं महत्वाचं असतं. विनायकजी, हा बेसिक प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कुठे गुंतवणूक करत असाल तर पेशन्स म्हणजे धैर्य आणि शिस्त खूप गरजेची आहे. कारण तुमची ही हार्ड अर्न मनी आहे, म्हणजे मेहनतीचा पैसा आहे. त्या पैशाचा तुम्ही जर त्याची रेस्पेक्ट नाही केली, आदर नाही केला, त्या आदर करण्यासाठी तुम्हाला तो धैर्य आणि पेशन्स दाखवायलाच पाहिजे. मी त्याला एक आपल्या जीवनात जर कनेक्ट केलं तर आपण एक आंब्याचं झाड लावतो, पण त्याच्यासाठी आपण 7-8 वर्ष वाट बघतो. त्या 7-8 वर्षात पाऊस, ऊन सगळं ते झाड बघतो. त्याची इनिशियली रिक्वायरमेंट काय असते की दररोज तुम्हाला त्याच्यावर एक तांब्या पाणी टाकायचं. तुम्ही जर 1 ड्रम पाणी टाकलं तरी तुम्हाला तो 6 महिन्यात काही आंबा येणार नाही. सिमिलरली तुमचं जे गोल तुमचे डिसाइडेड आहे, डिफाईन्ड आहे, तर तुम्हाला तेवढी वाट बघावीच लागेल किंवा बघायला पाहिजे. खरं. पुरेसा वेळ त्याला दिला गेला पाहिजे. नाही सर, मला वाटतं हे फक्त इन्व्हेस्टमेंटमध्ये नाही तर आयुष्याचं सार आहे की यू हॅव टू कीप पेशन्स. ॲब्सोल्युटली, पेशन्स इज द की. आणि जसं बफेट म्हणतात, सॉरी कारण विनायकने आता म्हटलं की बाहेरची उदाहरणं आपण खूप देतो, पण बफेट नेहमी म्हणतात की स्टॉक मार्केट हे एक साधन आहे की ज्याच्यामध्ये इम्पेशंट लोकांकडचे पैसे पेशंट लोकांकडे ट्रान्सफर होतात. ज्यांच्याकडे पेशन्स असतात त्यांच्याकडे ट्रान्सफर होतात. आणि हे खरं आहे, जर आपण इम्पेशन्स दाखवलं तर त्याची कॉस्ट असते, प्रत्येक गोष्टीची कॉस्ट असते, ती आपल्याला द्यावी लागते. ॲब्सोल्युटली. आणि याच मुद्द्याला पुढे घेऊन जात पुढचा दोहा आपण बघूया आणि तो काय सांगतो तेही जाणून घेऊया. आपण बघूया. चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वह असली शहनशाह. आणि याचा थोडक्यात गुंतवणुकीच्या संदर्भाने जर अर्थ घ्यायचा झाला तर आर्थिक स्वातंत्र्य फार महत्वाचं असतं. कारण जेव्हा पैसे खिशात असतात तेव्हाच अनेक पर्यायांचा विचार होऊ शकतो. हे स्वाभाविक आहे, कारण जर तुमच्याकडे खिशात पैसेच नसतील तर तुम्ही काय इन्व्हेस्ट करणार, कुठे करणार, नाही का? तर कोणती पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, पहिला ऑब्जेक्टिव्ह हे असायला पाहिजे की मी जेव्हा गोल अचीव करतोय किंवा माझ्या गोलकडे मी वाढतोय, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी इन्व्हेस्टमेंट त्याचं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आर्थिक स्वतंत्रता असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज लोक जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात, गुंतवणूक करताना त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन्ड नसतात, ते फक्त रिटर्न चेस करत असतात. शेवटी मला त्या इन्व्हेस्टमेंटकडून काय पाहिजे हे मला माहीत राहिलं पाहिजे. खरं नाही सर. सो जसं म्हणतात ना, जर भूक लागली असेल तर आयडिया सुचत नाहीत आणि त्यामुळे भूक न लागणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमची भूक जी बेसिक गोष्ट आहे ती असणं आवश्यक आहे. दुसरं आर्थिक स्वातंत्र्य असेल तर समजा एखादी व्यक्ती कर्जबाजारी आहे तर त्याच्या डोक्यावर कर्ज आहे तर त्याचा सातत्याने विचार केवळ हे असतं की मग हे कर्ज कसं मिटवू, किंवा माझे खर्च जास्त असतील एखाद्या व्यक्तीचे तर डोक्यामध्ये हाच विचार असतो की हे खर्च कसे मी भागवू. सो जेव्हा आपल्याकडे असा पोर्टफोलिओ तयार होतो की ज्याच्यातनं आपलं डे टू डे एक्सपेन्सेस, कर्ज, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घेतल्या म्हणजे
पूर्ण होतात तरच आपण अनेक पर्यायांचा विचार करू शकतो, फ्रीली आपण त्याचा विचार करू शकतो. सो आर्थिक स्वातंत्र्य असणं त्यामुळे फार महत्वाचं आहे. रात्रीची झोप व्यवस्थित. ऍब्सोल्युटली खरं खरं, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, शांत निद्रा. याच अनुषंगाने आणखी काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, कारण आणखी काही दोहे आपल्याला बघायचे आणि ते नेमके काय सांगतात गुंतवणुकीबद्दल या दोन्ही मान्यवरांना त्याच्याकडे आपल्याला बोलता देखील करायचं. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. संत कबीरांच्या दोह्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या टिप्स आम्ही तुम्हाला आज देतोय. त्यासाठी दोहानॉमिक्स हे पुस्तक ज्यांनी लिहिले ते विनायक सप्रे, अर्थविषयक जाणकार सल्लागार आपल्या सोबत आहेत आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर देखील आहेत. 4 दोहे आपण बघितले होते, आणखी 3 दोहे आहेत. तर आपण पुढचा दोहा बघूया आणि त्याच्याबद्दल त्यांना विचारूया. आपण बघूया. पिछाई लागा जाई था लोक वेद के हाथी साथी, आगई वय सद्गुरु मिलिया दीपक दिया हाथी. याचा गुंतवणूक विषयक संदर्भ किंवा अर्थ घ्यायचा झाला तर तो असा आहे की गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये आपल्याला बदल करायला हवा. विविध टप्प्यांवर गुंतवणुकीचे निरनिराळे पर्याय स्वीकारायला हवेत. स्वाभाविकच आहे, कारण काळानुरूप चेंजेस तर करायलाच लागणार. विनायकजी, तुम्ही जर मागल्या 15-20 वर्षात बघा जो बदल आलाय आपल्या सोसायटीमध्ये, तर स्पेंडिंग पॅटर्न खूप चेंज झालाय सोसायटीचा. म्हणजे आज तुम्ही एक 22-23 वर्षाच्या मुलाचा जर मोबाईल बघितला तर त्याच्या मोबाईलचं प्राइस दाम त्याच्या वडिलांच्या मोबाईलहून जनरली डबल असतो. तर स्पेंडिंग पॅटर्न चेंज झाला. पण त्याच मुलाला तुम्ही जर विचारा इन्व्हेस्टमेंटबद्दल, गुंतवणुकीबद्दल, तर तो अजून ते जुने इन्व्हेस्टमेंटच त्याला माहिती आहे, बरोबर, किंवा त्यांनी कधी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला नाहीये. तर लाईफस्टाईल एक्सपेन्स माणसाचा खूप वाढत गेला आणि त्या जुन्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट जे प्रोडक्ट्स आहेत त्यांनी तुमचे ते टार्गेट्स अचीव्ह होणार नाहीत आयुष्यामध्ये. म्हणून तुम्हाला नवीन पर्याय बघणं खूप गरजेचं आहे. नाईक सर, मला वाटतं काळानुरूप पावलं टाकायला हवीत, हा एक आपला कॉमन मंत्र आहे. अगदी म्हणजे नक्कीच, कारण कसं आहे, आणि 2 गोष्टी आहेत. आता एकतर बिझनेस सायकल्स, लाईफ सायकल्स एवढी फास्ट होत चालली. 3 वर्षापूर्वी जी गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती ती आता कदाचित राहिली देखील नाही, अस्तित्वात देखील नाही राहिली, असं होत चाललंय. सो आणि दुसरं एक होतं की जसजसं तुम्ही एका तुमच्या लाईफ सायकलमधनं पास होत असता तसतसे वेगवेगळे ऑप्शन्स बघणं देखील आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आपल्याच घरात 30 वर्षाची जी व्यक्ती आहे त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स त्याच्या 30व्या वर्षी जे केले तेच त्याला 40व्या वर्षी कामाला नाही येणार. मग 40व्या वर्षी त्याला दुसरं काहीतरी बघणं आवश्यक आहे, 50व्या वर्षी त्याला दुसरे ऑप्शन्स बघणं आवश्यक आहे. आणि ते काळानुरूप देखील बदलतात, स्वतःच्या लाईफ सायकल प्रमाणे देखील ते बदलत राहतात. म्हणजे सुरुवातीला 30व्या वर्षी माझा ऑब्जेक्टिव्ह असू शकतं की मला पैसे वाढवायचे आहेत, बरोबर, पण 60व्या वर्षी माझा ऑब्जेक्टिव्ह असतं नाही, मला मग रेग्युलर इन्कम आलं पाहिजे. सो हे दोन्ही गोष्टी असतात ॲट द सेम टाइम. मला आठवतं की आजपासून 20 वर्षापूर्वी फिक्स डिपॉझिट्स, कंपनी फिक्स डिपॉझिट्स खूप पॉप्युलर असायचे. आज ते टॅक्सेबल झाल्यामुळे एवढे पॉप्युलर राहिले नाहीत, ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आल्यामुळे ते पॉप्युलर राहिले नाही. तर हे चेंज करणं आवश्यक आहे. जर एखादा मी FD इन्व्हेस्टर होतो, मी आज म्हटलं मला आज पण FDs करायला पाहिजे, तर मी सक्सेसफुल गुंतवणूकदार नाही बनू शकत. खरं, म्हणजे तुमचं वय, तुमची त्यावेळची स्थिती आणि अवेलेबल ऑप्शन्स या सगळ्याचं एकत्र सांगणं आणि चांगला आर्थिक सल्लागार, ते फार म्हणजे त्याची दुसरी लाईन आहे की आगे वो सद्गुरु मिल्या दीपक दिया हाती. तर तो दीपक देणारा माणूस कोण? आर्थिक सल्ला, दिवा दाखवणारा माणूस. खरं. आपण पुढच्या दोह्याकडे जाऊया आणि तो दोहा काय सांगतो ते आता बघूया. सांचे कोई न पती जई झूठे जगपती आय, गली गली गोरस फिरे मदिरा बैठी बिकाय. आणि याचा गुंतवणूक विषयक जर आपण संदर्भ घ्यायचा झाला तर साखर पेरणीला म्हणजे आमिषांना बळी पडू नका, फार महत्त्वाचं आहे. कारण मोठमोठ्या रकमांच्या परताव्याच्या ऑफर्स, अनेक जाहिराती आपण बघत असतो आणि त्या फसव्या असतात. याच्या आधी देखील नाईक सर, ABP माझाने देखील अशा अनेक गोष्टी समोर आणलेल्या आहेत की कशा प्रकारे लोक भुलली आहेत आणि तिकडे अडकलेली आहेत. तर हा देखील एक खूप महत्त्वाचा मंत्र आहे मला वाटतं. एक आपण ह्याला म्हणतो इंग्लिशमध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, की माणूस जनरली अशा बोलीच्या म्हणजे आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये की फॉल प्रे टू इट, की तुम्हाला जर कोणी सांगितलं की FD 7% वर आहे आणि तुम्ही एक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहात, 7% वर FD बँकेत मिळते, आणि कोणी येऊन शेजारच्याने सांगितलं अरे वो समबडी ऑफरिंग ॲट 12% आपल्याला FD ऑफर करतो, पण मार्केटमध्ये जर 12% मिळतच नाहीये तर तुम्हाला मिळणार कुठून? करेक्ट आहे. पण जनरली एक गुंतवणूकदार त्या ह्याच्यात फसतो. माइंड गेम असतो तो. तर हे खूप महत्वाचं आहे की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला न बघून एक चांगल्या माणसाकडून, एक प्रोफेशनल माणसाकडून तुम्ही सल्ला घ्यावी. आणि सारखं परत सांगतो तुम्हाला की शेवटी हा तुमचा हार्ड अर्न मनी आहे.
तर जे दोह्याचा अर्थ असा आहे की दूध जो माणूस विकतो तो गल्ली गल्ली फिरत असतो सायकलवर, पण दारू विकणारा माणूस दुकानावर आरामात दारू विकली जाते. खरं, इकडे जीवनाचा संदर्भ देऊन ऍब्सोल्युटली. आणि जर तू बघशील ना की दूध जे आहे, आता समजा ज्यांनी आता म्हटलं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे दूध प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला फायदा होतो का? इमिजिएटली नाही होत. पण समजा दारू प्यायल्याने लगेच त्याला किक बसते. सो नॅचरल इन्स्टिंक्ट असतो की जे बोरिंग आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जे अट्रॅक्टिव्ह आणि जे एक्साइटिंग वाटतं की क्विक रिटर्न्स, तर ते क्विक रिटर्न दिसत असतात की अरे मला 15 दिवसात. आपण तर एबीपी वरती बघितलं होतं की 3-3 महिन्यात दुप्पट करणाऱ्या स्कीम्स देखील रांगा लागलेल्या आपण बघितले होते. आणि तोच अर्थ आहे की ते ऍक्च्युली घातक आहे आपल्या पोर्टफोलिओसाठी. आपल्या जसं दारू घातक आहे आपल्या आरोग्यासाठी, तसं आपल्या पैशासाठी घातक आहे आणि तिकडेच लाईन लागते. आर्थिक आरोग्यासाठी ते घातक. आणि जी आर्थिक आरोग्याला चांगली गोष्ट आहे त्याला ती गोष्ट तुमच्या समोर असते, दुर्लक्षली जाते. खरं, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पण एक शेवटचा दोहा आपण पटकन बघूया आणि त्याचा अर्थ उलगडूया. आपण बघूया. कौडी कौडी जोरी के जोरे लाख करोरी, चलती बार न कछू मिलिया लई लंगोटी छोरी. आपण याचा अर्थ गुंतवणूक विषयक संदर्भ बघूया. संपत्तीचा उपभोग घेणं सर्वात महत्वाचं. बचतीच्या मंत्रासोबतच आपण कमवलेल्या संपत्तीचा आनंद घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. विनायकी, मी कालच म्हणजे अशी एक घटना घडली माझ्याबरोबर. कोणीतरी मला सांगितलं मला 2000 करोडची नेटवर्थ पाहिजे. म्हटलं करणार काय? तर त्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. तुम्ही जर पैसे फक्त रिटर्न चेस करता, पण तुम्हाला जर माहित नाही त्या पैशाचा उपभोग कसा करावा, तर मग त्या पैसा ते इन्कम जनरेट करण्याचा काही ऍक्च्युअल अर्थ नाही. खरं, ऍब्सोल्युटली. नाही सर, वाइंड अप करताना ऍक्च्युअली आपलं जे संस्कार राहिले आहेत ते केवळ काम करणं आणि पैसा सेव्ह करणं हे आपल्याला शिकवलं गेलंय. पण एक वेळ अशी येते आता, आणि नेक्स्ट जनरेशन ती चांगल्या रीतीने करते पैसे स्पेंड करणं, पण ह्या जनरेशनला हे राहणार की हार्डवर्क केलेलं आहे, पण त्या संपत्तीचा वेळेत उपभोग घेणं देखील तेवढंच आवश्यक आहे. कारण शेवटी जर तुम्ही पैशाचा उपभोग घेतला नाही तर मग ते म्हणतात ना, जसं हिंदीमध्ये एक कहावत आहे की पूत सपूत, म्हणजे जर पुत्र सुपुत्र असेल तर त्याला का पैसे द्यावे, आणि पुत्र जर कुपुत्र निघणार असेल तरी त्याला का पैसे द्यावे. तुम्ही स्वतः वापर. पूत सपूत काहे को संचय, पूत कपूत तो काहे को संचय. आणि आता पण एका इव्हेंटमध्ये एका स्पीकरने सांगितलं होतं की PPF मध्ये मोर देन 73%, 73% लोक त्यांचा पैसा त्यांच्या नॉमिनीकडे जातो. फार महत्वाचा हा आता तुम्ही जो सांगितलं तोच संदर्भ मला वाटतं इकडे. आणि जसं या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या सगळ्याचा तुम्ही एकत्रित विचार किंवा सारासार विचार करून, म्हणून आपण असं म्हटलेलं की दोहे संत कबीरांचे आणि सार गुंतवणुकीचे, तर हे सार आम्ही तुमच्या समोर आज ठेवलेलं आहे. विनायकजी, खूप खूप धन्यवाद, आपण इकडे आलात आणि याबद्दल बोललात. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. नाही सर, तुमचे देखील आभार. आणि पैसा झाला मोठा यामध्ये आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.